हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुमच्यासोबत माझ्या मिशोवरच्या साड्या शेअर करणार आहे। तर आतापर्यंत मी जितक्या मिशोवरच्या साड्या मागवल्या होत्या त्या सगळ्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि जितक्या पण मी साड्या मागवलेल्या आहेत त्या सगळ्या साड्या इतक्या छान प्रकारे आल्यात ना की मी तर जाम खुश आहे। तर चला आता जास्त बोलत नाही, मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पहिली जी साडी आहे ती आहे ऑर्गन्झा मध्ये आणि जसा कलर फोटोमध्ये होता त्याचप्रमाणे ही साडी आलेली आहे। बघत असाल तुम्ही, खूप सुंदर साडी दिसते आणि नेसल्यावर तर ती आणखी सुंदर दिसणार आहे। ही पूर्ण अशी साडी आहे, पूर्ण असं साडीमध्ये डिझाईन आहे, पदर पण खूप सुंदर आहे। आजकाल ऑर्गन्झा साडीची खूप फॅशन आहे, त्याच्यामुळे ही साडी मागवली होती। हे बघा, हा ब्लाउज पीस असणार आहे आणि पदर जो आहे तो या साईडला आहे। हा बघा, अशा प्रकारे हा पदर आहे। हा अशा प्रकारे बघा, ही साडी जी आहे ती अशा प्रकारे दिसणार आहे। पदर आहे तोही खूप सुंदर दिसत आहे आणि हा कलर, यामध्ये पण बरेच कलर्स तुम्हाला पाहायला भेटतील आणि सगळ्या साड्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे, तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। खूप सुंदर सुंदर साड्या आहेत। तर ही जशी पाहिजे होती तशी साडी आहे आणि कापड वगैरे पण खूप सुंदर आहे। तर ही पहिली साडी आपली ऑर्गन्झा साडी। त्याच्यानंतर ही साडी जी आहे ती लिनन मध्ये आहे आणि ही जशी फोटोमध्ये होती त्याचप्रमाणे आलेली आहे आणि बघा खूप सुंदर दिसते, फ्रेश कलर आहे आणि खूपच सुंदर आहे। हिचं कापड जे आहे ना ते इतकं सुंदर आहे ना की मला खूप आवडली ही साडी। आणि हे बघा, इथे ब्लाउज पीस पण आहे साडीला। हा बघा, हा जो आहे ना हा ब्लाउज आहे आणि इकडे या साईडला जे आहे ते हा पदर आहे। तर ही साडी पण खूप सुंदर आहे। ह्यातलीच सेम ह्यातलाच प्रकार लिननचाच, यातला मी आणखी एक कलर मागवला होता, तो आहे येलो कलर। तो पण खूप सुंदर आहे, त्याचा मी दाखवते मी तुम्हाला। हा बघा, हा आहे येलो कलर मध्ये, खूप सुंदर आहे। आणि हिचं पण मी सेम तुम्हाला सांगेन, कापड खूप सॉफ्ट आणि खूप सुंदर आहे, म्हणजे कॉटन मध्येच आहे आणि छान वाटते। हा बघा, हा पदर आहे आणि ब्लाउज पीस जो आहे ना तो त्यांनी सेपरेट दिलेला आहे कट करून, पण साडी जी आहे ती खूप सुंदर वाटते। ही बघा, ही अशी साडी खूप सुंदर आहे आणि एकदम अशी फुलणारी वगैरे पण नाहीये, जशाच तशी राहणारी आहे, त्याच्यामुळे मला जास्त आवडली। तर ही कॉटन लिननची साडी आहे। तर अशा प्रकारे ही साडी झाली। त्याच्यानंतर ही एक मागवलेली होती, हा पण लिननचाच प्रकार आहे आणि ही पण मला खूप जास्त आवडली, कारण की आता जी मी तुम्हाला साडी दाखवली थोडंसं फॅब्रिक तिचं वेगळं असेल, पण ही जी साडी आहे ना इतकी सॉफ्ट आहे याचं फॅब्रिक की भयंकर आवडली मला। म्हणजे फोटोमध्ये जशी होती त्याचप्रमाणे आलेली आहे, पण फॅब्रिक जे आहे ना ते खूप सॉफ्ट आहे, खूप म्हणजे खूप, आणि जशाच तशी राहणारी आहे। आणि हे बघा, इकडे टॅसल्स जे आहेत ना ते पण आवडले मला, कलर कॉम्बिनेशन पण आवडले आणि हे मला ना जसं ह्याचं टॅसल्स जास्त आवडले की ते खूप सुंदर दिसतात। आता ही अशी साडी आहे, हिचा ब्लाउज पीस पण आहे, ब्लाउज शिवलेला आहे ऍक्च्युली, पण ही अशा प्रकारची साडी आहे जी मला खूप आवडली। तर ही साडी मी तुम्हाला सांगेन की घ्याच, कारण की खूप सुंदर आहे। त्यानंतर मी ही एक साडी मागवलेली होती आणि ही पण जशाच तशी आलेली आहे आणि हिचा मला कलर खूप आवडलेला आहे। मला असं सुरुवातीला वाटत होते की हा कशी येणार आहे काय माहिती, कलर चांगला असेल दिसेल नसेल काही असं गॅरंटी वाटत नव्हती, पण खरंच ही साडी एक नंबर आहे। आणि फॅब्रिकचं मी तुम्हाला सांगेन ना तर जशाच तशी राहणारी आहे, अजिबात फुलणार पण नाही आणि काहीच नाही प्रॉब्लेम आहे तिचा। तर ही साडी मला खूप आवडली आहे। तर हा बघा, हा अशा प्रकारे हा पदर आहे साडीचा आणि इकडे आहे तो हा ब्लाउज पीस आहे, या साईडला हा अशा प्रकारच्या डिझाईनचा ब्लाउज पीस आहे। तर ही साडी जी आहे ती मी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे दाखवते। ही बघा, ही अशा प्रकारची साडी आहे, हा साडीचा पदर आहे आणि ही साडीची पूर्ण अशी डिझाईन आहे आणि हा कलर पण खूप सुंदर आहे। तर ही साडी पण मग ती तुम्हाला सांगेन की नक्की घ्या, कारण की खूप सुंदर दिसते आणि कलर सगळ्यात वेगळा आहे। आणि कसं वेगळ्या कलरमध्ये साड्या असतात ना तर त्या आणखी छान आपल्याला दिसतातही। आणि त्याच्यानंतर मला ही एक साडी खूप आवडली, खूप म्हणजे खूपच, मला ती बघितल्या क्षणी आवडली होती। तर ही एक अशी आहे जिचा मला कलर कॉम्बिनेशन पण खूप आवडलं। हे बघा किती सुंदर दिसते आणि ही ना वेटेड आहे, म्हणजे
बाकीच्या साड्या ज्या पाहिल्यात ना आपण तर हलक्या आहेत तेवढ्या, पण ही ना त्यांच्या मनाने वेटेड आहे. तर ही अशी साडी आहे. ही बघा किती सुंदर दिसते बघा. आणि ह्याचा हा ब्लाउज पीस आहे. हा बघा हा वाला ब्लाउज पीस आहे. आणि पदर जो आहे तो या साईडला, मी तुम्हाला पदर दाखवते ओपन करून. तर ही पण साडी अगदी मोठमोठ्या फंक्शनला वगैरे तुम्ही किंवा कोणाच्या अगदी लग्नामध्ये गेस्ट म्हणून जरी जात असाल ना तरी पण ही साडी नेसू शकता. इतकी सुंदर आहे ही बघा. हा पदर आहे साडीचा आणि ही अशा प्रकारे ही डिझाईन आहे बघा. खूप सुंदर आहे. खूप म्हणजे खूपच मला भरपूर आवडली साडी. तर ही पण तुम्ही अगदी घेऊ शकता. त्याच्यानंतर ना आणखी एक सिल्क मध्ये साडी जी आहे ती पण अगदी छानच दिसते आणि लग्न समारंभामध्ये वगैरे तुम्ही अगदी ही साडी घेऊ शकता. तर हा कलर आम्हाला जास्त आवडला. याच्यात ना बाकीचे जे कलर होते ते कॉमन होते, पण हा कलर आमच्याकडे नव्हता त्याच्यामुळे मी हा मागवला. आणि हा ना छान दिसतोय. म्हणजे पिंक कलर बघा, आपण पिंक कलर मध्ये आपला ब्लाउज पण येणार आहे आणि पदर जो आहे तो पिंक कलर मध्ये आहे, पण छान वाटणार आहे हा. तरी मी तुम्हाला ही पण दाखवते. ही पण वेटेड आहे, म्हणजे एकदम लाईट वेटेड आहे असं नाही म्हणू शकत, पण वेटेड आहे. हा बघा हा आहे तो ब्लाउज पीस आहे. आणि हा जो इकडे दाखवते मी तुम्हाला, हा जो आहे तो पदर आहे आपला. हा बघा असं जर तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघितलं ना तर खूप सुंदर दिसणार आहे. मी जवळून पण तुम्हाला दाखवते. पूर्ण डिझाईन आहे साडीवरती आणि ही छान दिसते साडी. म्हणजे तुम्ही तेच कलर बघून किंवा कलर घेऊन कंटाळला असाल तर कुठेतरी वेगळा कोणता तरी कलर ट्राय करायचा असेल तर तुम्ही ही नक्की घेऊ शकता. हे कलर कॉम्बिनेशन तुम्ही नक्की घेऊ शकता. ही एक अशी आहे. त्याच्यानंतर आणखी एक आम्हाला आवडलेली साडी ती म्हणजे पर्पल कलर मध्ये, आणि हा कलर फारसा नसतो आणि मला हा खूप आवडला. हे बघा छानच आहे, म्हणजे बघितल्यावरतीच खूप सुंदर वाटत आहे. हा बघा हा इकडे आहे तो मला वाटतं हा पदर असणार आहे. आणि हा आहे तो नाही, हा बघा हा जो आहे ना पदर आणि ब्लाउज पीस सेम आहे. हा आहे तो ब्लाउज पीस आहे आणि हा इकडे आहे तो पदर आहे. पण साडी बघा, डिझाईन बघा त्याच्यावरची, आणि कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे. त्याच्यावरची जी फुलं वगैरे आहेत ना त्याचं कॉम्बिनेशन छान आहे. त्याच्यामुळे हा, आणि हा कलर आमच्याकडे नाहीच आहे, माझ्याकडे म्हणून नाहीये. तर हा मला खूप आवडला कलर. सो ही पण साडी मी तुम्हाला सांगेन की छान आहे आणि जशाच तशी राहणारी आहे. जीवन फुलणार नाही का काही नाही, अगदी सुंदर प्रकारे तुम्हाला दिसते. मी अगदी तुम्हाला जवळून दाखवते, कारण की कसं लांबून ती व्हाईट व्हाईट असं जास्त ब्राईटनेस वाटतो, पण जवळून अशाच प्रकारे तुम्हाला हा कलर जो आहे तो दिसणार आहे. तर ही पण साडी मी तुम्हाला सांगेन की नक्कीच घ्या. त्याच्यानंतर ही एक साडी मागवलेली होती. ही ऍक्च्युली आम्हाला कलर कॉम्बिनेशन तिचं जास्त आवडलं त्याच्यामुळे मागवलेली आहे. तर ही बघा ही अशी आहे, म्हणजे थोडंसं तुम्हाला सिंपल पाहिजे असेल तर ही पण छान आहे. फॅब्रिक खूप सुंदर आहे आणि पूर्ण प्रिंटेड साडी आहे. मी तुम्हाला ओपन करून पण दाखवते. बघा इकडे हा पदर आहे साडीचा. हा बघा हा पूर्ण पदर आहे. पदराला टॅसल्स आहेत लावलेले, व्हाईट कलर मध्ये आणि पिंक कलर मध्ये टॅसल्स आहेत लावलेले. आणि हा आहे ना तो पूर्ण असा पिंक मध्ये प्लेन असा ब्लाऊज येणार आहे. म्हणजे छोटे छोटे अशा प्रिंट आहे त्याच्यावर, पण तेवढी दिसत नाही आपल्याला. हा असा ब्लाऊज येणार आहे आणि साडी पूर्ण प्रिंटेड आहे, पूर्णच्या पूर्ण, आणि खूप सुंदर वाटते. आणि जशी फोटोमध्ये बघितली होती त्याचप्रमाणे आलेली आहे. आणि फॅब्रिक जे आहे ना हे पण चांगलं आहे, म्हणजे सिल्क मध्येच आहे हे, पण छान आहे याचं पण फॅब्रिक. आणि बघा दिसतंय किती छान बघा दिसते ती साडी, खूप सुंदर दिसते. एकदम शांत कलर आहे आणि छान वाटते. तर ही पण साडी मी तुम्हाला सांगेन की नक्की घ्या, कारण की खूप सुंदर दिसत आहे. त्याच्यानंतर ही एक साडी जी मला खूप आवडली आहे, आणि ही आहे कॉटन मध्ये साडी, आणि खरंच कॉटन मध्येच आहे. आणि ही मला ही याच्यातली डिझाईन आणि कलर कॉम्बिनेशन खूप आवडलं होतं आणि नेसल्यावरती एक नंबर दिसते. तुम्ही साईडला इथे फोटो पण बघत असाल
खूप सुंदर दिसते. पदर पण खूप सुंदर आहे. फॅब्रिक इतकं सॉफ्ट आहे ना की तुम्ही म्हणजे नेसलात तरी ना तुम्हाला असं वाटणार नाही की अरे मी साडी नेसली आहे, कॉटनची साडी नेसल्याची आहे, फुलणार नाहीये, जशाच तशी राहणारी आहे. आणि मला ही खूप आवडली आहे. ही माझी नेसून झाली आहे, त्याच्यामुळे थोडीशी तुम्हाला चुरगळल्यासारखी दिसत असेल. हा बघा, हा आहे तो ब्लाउज पीस आहे. बघा ब्लाउज पीस पण छान आहे, तो अगदी प्रिंटेड पण आहे. तुम्ही अगदी प्लेन जरी घातलं ना तरी छान दिसणार आहे. आणि पूर्ण बाकी साडी प्रिंटेड आहे, पण खूप सुंदर आहे. फॅब्रिक एक नंबर आहे. ही पण खूप सुंदर आहे एकदम, म्हणजे काय बोलेन, कापड जे आहे ना हिचं ते सॉफ्ट वाला आहे, म्हणजे खूपच सॉफ्ट वाला आहे कापड. आणि छान वाटते ही साडी, म्हणजे ना अजिबात म्हणजे असं लाईट, म्हणजे एकदम अशी जड नाहीये, एकदम हलकी फुलकी, ज्यांना असंच हलक्या फुलक्या साड्या आवडतात किंवा डेली यूज साठी वगैरे पण ही साडी खूप सुंदर आहे. कॉम्बिनेशन पण बघा, ह्याच्यातून बरेच असे कलर्स होते पण आम्ही हा कलर सिलेक्ट केला. सो हा अशा प्रकारचा आणि खूप सुंदर आहे. आणि आता ह्याचा पदर जो आहे तो दाखवते मी तुम्हाला. आणि ही खूप कमी किमतीमध्ये आहे, काय जास्त किंमत नव्हती याची. हा बघा, या साईडला जो आहे ना तो हा पदर आहे. हा बघा अशा प्रकारचा पदर आहे. आणि हा जो आहे ना तो ब्लाउज पीस आहे हा वाला, आणि छान आहे. याच्यामध्ये पिंक कलर पण होता, पण म्हटलं पिंक जरा जास्त कलर होता, त्याच्यामुळे म्हटलं हा घेऊया. तर ही पण साडी मला खूप आवडली आणि छान दिसते. शेवटची साडी दाखवत आहे. ही पण साडी खूप सुंदर आहे. तर ही साडी अजूनपर्यंत ओपन नाही केली. ओपन म्हणजे ही ऍक्च्युली घेतलेली आहे, गिफ्ट आहे खरं तर, म्हणजे द्यायची आहे, त्याच्यामुळे ही खोललेली नव्हती खरं तर. तर ह्यातल्या जी माझ्याकडे म्हणजे खोललेली पण आहे, म्हणजे ओपन केलेली पण एक साडी आहे, पण ती आता मला सापडत नव्हती, त्याच्यामुळे मग मी तुम्हाला आता ही दाखवते जी मी आता ओपन केलेली आहे. आणि मी खरंच सांगते ही साडी पण खूप सुंदर आहे. बघा हा कलर, याच्यामध्ये पण बरेच असे कलर्स आहेत, पण ही मला भरपूर आवडली आणि छान आहे. बॉर्डर पण सुंदर आहे आणि हलकी फुलकी आहे, अगदी जड वगैरे नाहीये. आता मी थोडीफार मी तुम्हाला ओपन करून दाखवते, कारण की याची घडी परत मोडली तर प्रॉब्लेम व्हायचा. सो तर कुठं ब्लाउज, हा बघा हा ब्लाउज पीस असणार आहे वाटतं. आणि इकडे कुठेतरी पदर आहे. हा बघा हा पदर आहे खरं तर. हा आता मी ओपन केलाय ना, हा जी लाईन आहे ना हा पदर आहे. आता मी पूर्ण ओपन नाही करत कारण की मला घडी करता येणार नाही आणि त्याच्यामुळे नाही ओपन करत आहे. पण ही पण साडी सुंदर आहे. ह्याच्यातला सेम पॅटर्न आहे, फक्त कलर वेगळा आहे आमच्याकडे. तर ती मला सापडली नाही आहे साडी, पण मी तुम्हाला काहीतरी साडी ड्रॅपिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती साडी पाहायला भेटेल. आणि फॅब्रिक वगैरे पण खूप सुंदर आहे आणि मला खूप आवडली, खूप म्हणजे खूप. आणि ह्याच्यामध्ये पण ना सगळे जे कलर्स आहेत ना ते एक नंबरचे कलर्स आहेत. तर हा पण बघा, हा किती सुंदर दिसत आहे कलर तो. तर तुम्हाला यातली कुठची साडी जास्त आवडली हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि हा जो ब्लाऊज आहे हा पण मिशोवरचाच आहे, जर तुम्हाला आवडला असेल तर तेही सांगा. आणि ह्या आणखी पण बरेच असे मी ब्लाऊज पण जे रेडीमेड ब्लाऊज असतात ते पण मी मिशोवरून मागवलेले आहेत. तर त्यांचा पण व्हिडिओ आहे केलेला, जर पाहिला नसेल तर नक्की पहा. आणि खूप सुंदर सुंदर ब्लाऊज आहेत आणि मला ते सगळे ब्लाऊज आवडलेले आहेत. तर आणि आजची ही जी साडी बघत आहात तुम्ही, ही जी साडी आहे ती मात्र आम्ही अमेझॉनवरून मागवलेली होती. म्हणजे आता बरेच दिवस झाले तिला, बरेच मला वाटतं वर्ष झालं असेल. तर ही साडी जी आहे ती अमेझॉनवरची आहे, पण ही पण खरंच खूप सुंदर आहे. लिनन मध्येच आहे ही, सॉफ्ट एकदम फॅब्रिक आणि खूप सुंदर वाटते. आणि बघा ही बघा दोन लांबून पण दाखवते, खूप सुंदर वाटते ही साडी. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि चला आता व्हिडिओ पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.